सासू सून म्हणजे आई मुलगीसारखं नातं असायला पाहिजे असं दोन्ही बाजूंनी अट्ट सोडा. त्या दोन पिढ्यांच्या दोन मैत्रिणी होऊ शकतात का हे बघा. छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकींना जज करू नका. तुम्हाला काय वाटतं? सुनेचं माहेरी असणारं मन स्वीकारणं सासूला जास्त अवघड जातं की सासूच्या अनुभवाचा आदर करणं सुनेला जास्त अवघड जातं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसरा प्रश्न आहे, आजकालच्या मुला सुनेशी कसं वागावं? सासू झालेल्या खूप बायका एकाच गोष्टीत अडकलेल्या दिसतात. मुलगा बदलला, सून मान देत नाही, घरात आपलं स्थान कमी झालंय. मनात एक हुरहुर असते, रागसुद्धा येतो, पण त्यापेक्षा जास्त मनाला लागते ते आपण कुठे चुकलो का ही शंका. आज आपण खूप शांतपणे प्रामाणिकपणे बघूया आजकालच्या मुला सुनेशी नेमकं कसं वागावं, जेणेकरून स्वतःचंही मन शांत राहील आणि नातंसुद्धा बिघडणार नाही. आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या की पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग खूप वेगळं आहे. पूर्वी मुलगा आईवडिलांसोबतच राहणार, सून आली म्हणजे घरात पूर्ण मिसळून जाणार, माहेरला विसरून जाणार, मोठ्यांचं ऐकणं म्हणजे कर्तव्य आहे, ह्या पद्धती होत्या आणि त्यानुसार ती पिढी वागली. पण आता बऱ्याच वेळा मुलगा आणि सून दोघांनाही स्वतंत्र राहायचं असतं. त्यांचं नातं समानतेचं आहे, आज्ञाधारकतेचं नाही. कोणताही निर्णय ती दोघं मिळून घेतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा विभागल्या गेल्या आहेत. म्हणजे काय तर ना जुनी पिढी चुकीची आहे ना नवीन पिढी, पण काळ बदललाय.